फ्राय मंचुरियन विथ थोडी ग्रेव्ही, मस्त रेसिपी. जास्तीचा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर असा यूज न करता कशी बनवायची ते बघूयात. एक ट्रिक सांगते, जर तुमच्याकडे ते पीठ असेल तर मैद्याऐवजी ते तुम्ही यूज करू शकता. खूप भारी होते, चवीत काही फरक लागत नाही, मस्त. चला बघूयात कशी बनवायची. बघा, हे बारीक चिरून घेतलाय कोबी. फूड प्रोसेसरला खूप सोप्या पद्धतीने होतो, किसून घेतला तरी चालेल. आणि हे झटपट करायचं आता, कारण ह्याला पाणी सुटतं आणि मग पाणी सुटल्यावर एक्स्ट्राचा मैदा कॉर्नफ्लॉवर ऍड करावं लागतं आणि ते कोबी मंचुरियन वाटत नाही. आपण ह्याच्यामध्ये आता हे आलं लसूण पेस्ट घेतलीये. सर्वात आधी हे आलं लसूण पेस्ट मीठ नंतर टाकूयात, कारण मिठाला पाणी सुटेल आणि मग कोबीला खूप जास्त प्रमाणात हे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ऍड करावं लागेल. तर आपण आता बाकीचे मसाले टाकू, चिली फ्लेक्स वगैरे सगळं टाकून घेऊयात. चिली फ्लेक्स टाकून घेऊयात. लाल चटणी पावडर टाकली तरी चालेल. एकदम थोडी शेजवान चटणी टाकली, एकदम थोडी, तिखट असते खूप त्याच्यामुळे. आणि थोडंसं आपण टोमॅटो सॉस टाकूया, थोडासा. खूप जास्त नको टाकायला, परत ह्याला पाणी सुटायचं. हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ आपण सगळ्यात पहिले. आणि पाणी सगळ्यात नंतर ऍड करूयात, जशी गरज. पाणी नाहीच ऍड करायचं, सॉरी, मीठ नंतर ऍड करूयात. हे बघा, मीठ आता मिक्स केले, मीठ टाकलेलं नाहीये ह्याच्यामध्ये. आता मीठ टाकूयात, ह्यात मीठ टाकूयात आता आणि परत मिक्स करून घेऊ. खूप चोळायचं असं वगैरे नाही, खूप पाणी सुटेल ह्याला. आणि आपण आता मीठ टाकून मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊयात. जेवढा म्हणजे निम्मा कॉर्नफ्लॉवर निम्मा मैदा असं करू. आता सध्या 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2च चमचे मैदा घेतलाय. पटापट हे मिक्स करून ह्याचे गोळे करून घेऊ. याला अजून पाणी सुटलेलं नाही, तोपर्यंतच ही प्रोसेस पटापट करून घेऊयात आपण. यामध्ये ना थोडासा, एकदम थोडा सोया सॉस पण टाकलेला आहे मी, डार्क सोया सॉस. हे बघा, हे बिलकुल पाणी नाही सुटलेलं आहे. बघा किती घट्ट झाले. असंच पाहिजे, नाहीतर मग खूप जास्त प्रमाणात मैदा वगैरे ऍड करावा लागतो. तर मी ह्याचे गोळे करून घेते आता. हे बघा, मी गोळे केलेत आणि असेच करत करत आपणच तळून घ्यायचे लगेचच्या लगेच. तर आता इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवले, ह्याच्यामध्ये मी लगेच गोळे टाकते. गोळे सगळे करून झाल्यावर नाही आपण तळायचं. जसे गोळे होतील तसं लगेच तळायला घ्यायचं, कारण ह्याला मी सांगितल्याप्रमाणे खूप पाणी सुटतं. आणि हे कमी गॅसवर छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेऊयात. लगेच उलटं वगैरे करायची गडबड नाही करायची, एक बाजू व्यवस्थित होऊन द्यायची, नाहीतर हे फुटू शकतं. याच्यामध्ये बिलकुल जास्त मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर नाही घातला, त्यामुळे ह्याला वेळ नाही लागणार व्हायला, तळायला. एक बाजू होऊन द्यायची पूर्ण, बिलकुल उलटायची गडबड नाही करायची. हे बघा, हे मंचुरियन होत आहेत आपले. तोपर्यंत मी बाकीचे पण करून घेतलेले आहेत बॉल्स त्याचे. आता हे छान गोल्डन ब्राऊन कलर दिसतोय, अजून नाही झालेलं, होऊन देऊयात आपण त्याला आणि मग काढून घेऊयात. ह्याला बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉवर लागतो, पण अति नाही टाकायचं, मग ती जी कोबीची जी टेस्ट आहे ना ती जाते. आता हे व्यवस्थित करून घेऊ आपण. हे बघा किती छान कलर आलाय सगळ्याचा, गोल्डन ब्राऊन. तुम्ही काय करा, टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं, टिश्यू पेपरवर. पण ह्याच्यामध्ये एवढं तेल बिलकुल नाही आहे, कारण आपण पीठ जी कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा आहे ती जास्त टाकलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या कोबीला खूप पाणी सुटत असेल, कारण कोबीमध्ये पण खूप प्रकार आहेत आजकाल, काही सांगू नाही शकत, तर सरळ ते पाणी फडक्यामध्ये काढून घ्या आणि ते कुठेही आमटीला किंवा कणिक मळताना वापरा. पण जास्त पाणी असेल तर ते काढून घ्या, नाहीतर खूप जास्त मैदा वापरावा लागेल. तर हे एक टिप देते मी तुम्हाला. हे बघा, अशी म्हणजे हे आपली पुरणाची जी चाळणी आहे ना, त्याच्यामध्ये पाणी जर सुटत असेल कोबीला, तर त्यातनं जरी दाबून दाबून काढलं ना पाणी तरी चालेल. हे बघा झालंय, मी आता काढून घेते. तुम्ही बघू शकता कुठेही तेलकट वगैरे असा अजिबात नाहीये, त्यामुळे आता काढून घेऊ आपण. हे बघा, दुसरं पण टाकून घेतलंय मी. एकदम छान शेप आलाय, कुठेही ते असं हे नाही झालं. पाण्याने कसं होतात मंचुरियन, एकदम जास्त पाण्याचा त्याच्यामध्ये अंश असेल तर अजिबात तसं नाही. तुम्ही बघू शकता किती सुंदर बॉल झालेत. हे बघा, हे पण किती छान बॉल झालेत, एकदम कुरकुरीत आणि मस्त. बघा,
एक बाजू होऊन द्यायची, गडबड नाही करायची उलटायची, नाहीतर फुटेल ते. आपण मैदा वगैरे जास्त नाही टाकला, फक्त कोबी आहे, बाइंडिंग पुरता मैदा यूज केला. हे बघा एक बाजू झाली आहे, आता उलटून घेतली मी. हे मंचुरी आहेत ना, वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होतात. असं खाताना दगडासारखे नाही होत, म्हणजे एकदम कडक कडक झालेत अशा प्रकारचे नाही, अगदी नरम सॉफ्ट लागतात, मस्त लागतात. आपण जेव्हा त्या मंचुरियन त्याचं जे बनवणार आहोत ग्रेव्ही त्यात टाकू ना, तेव्हा ते पूर्ण ग्रेव्ही त्याच्या आतमध्ये मुरते आणि खूप भारी लागतात खायला. हे बघा आपले सगळे मंचुरियन रेडी आहेत. आपण आता मंचुरियनची ग्रेव्ही बनवूयात झटकन. गरम करून घेऊ आणि तोपर्यंत हे बघा इथे कोबी बारीक चिरला आहे. हे ना माझ्याकडे कांद्याच्या पातीचा कांदा आहे, तो घ्यायचा, नसेल तर नेहमीचा कांदा बारीक चिरून घ्यायचा. गाजर, ढोबळी मिरची, लसूण बारीक चिरलंय आणि आलं आहे ना ते खिसून घेतले. ते तुकडे तुकडे छान नाही लागत. आणि हिरवी मिरची एक आपण बारीक करून घेणार आहोत. बारीक चिरून मिरची घेतलेली आहे आपण. तेल तापलं की मिरची टाकून घेऊ. तुकडे थोडे मोठे केले म्हणजे लहान मुलं खाणार असेल तर काढता येतं. लगेच लसूण टाकूयात. अजून एक सांगते तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची टिप. तुम्हाला जर मैदा टाकायचा नसेल तर तांदळाचं पीठ तुम्ही वापरू शकता. आणि मुळातच मी जसं सांगितलं होतं की ज्याला जर कोबीला पाणी जास्त सुटलं तर तुम्हाला जास्त प्रमाणात पीठ वापरावं लागेल आणि ते बिलकुल छान लागत नाही. बॉल्स जे मंचुरियन बॉल्स बनवतो आपण ते अतिशय कडक म्हणजे दगडासारखे होतात आणि चव पण राहत नाही. आपण कोबी मंचुरियन करतोय ना, पिठाचा गोळा बनवतो. त्यामुळे ती टिप तुम्ही फॉलो करा. छान मस्त मंचुरियन होतात, वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट. हे कॉर्नफ्लॉवर आहे ना टाकून घेतले पाण्यामध्ये, स्लरी ही वापरणार आहे. जसं तुम्हाला थिकनेस पाहिजे त्याप्रमाणे. या बाकी सगळ्या भाज्या टाकून घेऊ आपण आता. हे बघा हे आता सगळं व्यवस्थित भाज्या परतून घेऊयात. मोठ्या गॅसवर परतायच्या, क्रंची करायचं, शिजवायच्या नाही आहेत आपल्याला. त्यामुळे मोठ्या गॅसवर परतून घेऊ. किंचित मीठ टाकूयात आपण ह्यात. हे बघा मीठ टाकून हे परत एकदा हलवून घेऊ आपण छान व्यवस्थित. वास खूप छान येतो होता, क्रंचीनेस आहे ना तो मस्त येतो. आता आपण ह्या पद्धतीने मंचुरियन ग्रेव्ही बनवतोय ना, त्याचा सूप पण भारी होईल. म्हणजे हीच पद्धत, फक्त मंचुरियन सूप. तर आता आपण सध्या ग्रेव्हीज बनवूयात. पद्धत सेम आहे मंचुरियन सूप बनवायची. पण मिरच्यांचे तुकडे काढलेत कारण ते मुलं नाही खाणार, दाताखाली येऊ शकतात, परत दिसत पण नाहीत ते हिरवं. म्हणजे ढोबळी मिरची आणि कांद्याच्या पातीमुळे कळतच नाही मिरच्या कुठल्या आणि काय कुठल्या. आणि हे छान क्रंची झालेले. ह्याच्यात सॉसेस टाकून घेऊ सगळे. आता डार्क सोया सॉस टाकूया 2-3 चमचे. टोमॅटो सॉस टाकूयात. मी सगळं अंदाजे टाकते, पण अंदाजे 2-2 चमचे टाकले तरी चालतील. शेजवान चटणी टाकली मी, थोडी टाका, तिखट असते ही खूप. आणि ग्रीन चिली सॉस आहे हा, थोडाच टाकते. आपण सॉसेस नंतर ॲडजस्ट करू शकतो, त्याला काही शिजायला वेळ नाही लागत. त्याच्यामुळे हे छान परतून घेऊयात मस्तपैकी. परतले की आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ, जेणेकरून सॉसेस खाली करपणार नाही. हे बघा छान झालेले आता सॉसेस. आता आपण काय करू, जे कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवली होती ना ती टाकून घेऊयात. हलवून घ्यायची, कॉर्नफ्लॉवर खाली चिकटून राहतो त्यामुळे ते हलवून घ्यायचं. आता तुम्हाला किती थिकनेस पाहिजे त्याच्या हिशोबाने तुम्ही कॉर्नफ्लॉवर ॲडजस्ट करा. तुम्ही हे कॉर्नफ्लॉवरची स्लरी आहे ना थोडी टाकून बघा. आणि जर तुम्हाला वाटलं खूप घट्ट आहे तर त्याच्यानंतर परत तुम्ही पाणी ओता. आणि तुम्हाला वाटलं की खूप पातळ झालं आहे म्हणजे सूपसारखं ग्रेव्ही न होता, तर परत तुम्ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून टाकू शकता. इतकं काही नाही की आत्ता सगळं घेतलं पाहिजे, टाकलं पाहिजे, असं अजिबात नाही आहे. ॲडजस्ट आपण नंतरही करू शकतो. मीठ मी मगाशीच टाकलं होतं, तर हे घट्ट घट्ट वाटायला लागेल. उकळी आणून देऊ आपण त्याला एक छान.
पाणी तुम्ही ॲडजस्ट करा जशी. आता हे उकळी आलेली नाही आहे त्यामुळे हे पातळ दिसतंय, पण जसं जसं हे तुम्ही गॅसवर चालू ठेवाल ना तसं तसं हे घट्ट होत जाईल. कॉर्नफ्लॉवर हा घट्ट होत जातो. तुम्ही बघू शकता घट्ट झालंय बघा हे. अजून थोडंसं उकळूयात आपण. मस्त दिसतंय, तुम्ही चेक करा. आणि हे बघा एक चकाकी आली आहे ह्याला, याचा अर्थ ते झालंय असं समजायचं. हे बघा घट्ट झालंय. आता हे जे मंचुरियन बॉल्स आहेत ना आपले, बिलकुल दगड नाही आहेत. हे बघा दगडासारखे अजिबात नाही आहेत, सॉफ्ट सॉफ्ट आहेत. नाही तर काही काही दगडासारखं खूप विचित्र लागतं. तुम्हाला ही ग्रेव्ही घट्ट पाहिजे तर घट्ट ठेवा, ती हळूहळू घट्ट होणारच आहे. आणि आता लगेच हे बॉल्स टाकायचे असतील ग्रेव्हीमध्ये. जेव्हा तुम्ही सर्व करणार आहात, खाणार आहात, तेव्हा हे बॉल टाका. 2 मिनिटं ते बॉलमध्ये हे उकळून द्यायचं. उकळायचं म्हणजे गॅसवरती हे हलवून घ्यायचं 2 मिनिटं बॉल्स, आणि मग लगेच सर्व करायला आपण तयार होऊ. हे बघा ही ग्रेव्ही आहे ना, मंचुरियन ग्रेव्ही आता उकळली आहे. याच्यामध्ये आपण केलेले मंचुरियन बॉल सगळे टाकून घेऊयात, कारण ते टाकले नाही तर अजून थोड्या वेळामध्ये बॉल्स राहणार नाहीत, सगळे संपून असेच जातील. असेच मुलं खातात, लक्ष ठेवायला लागतं त्यांच्याकडे, नाहीतर ते असेच संपून जातात. ग्रेव्ही वेगळी खावी लागेल सूप म्हणून. त्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते बॉल्स. एकदम सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत छान सगळे टाकून झालेत. आता हे छान मिक्स करून आपण त्याला ग्रेव्ही ह्यात मिक्स करून देऊ. हे तुम्हाला किती घट्ट पाहिजे किंवा एकदम ड्राय मंचुरियन पाहिजेत किंवा थोडंसं सुपी टाईप पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही पाणी आणि कॉर्नफ्लॉवर स्लरी ॲडजस्ट करा. आता छान हे ग्रेव्हीमध्ये छान आपण व्यवस्थित उकळून घेऊयात, म्हणजे हे ग्रेव्ही ह्याच्यामध्ये मुरेल आणि मस्त यम्मी लागतील हे बॉल्स. आता हे झालेलं आहे, पण ह्याच्यामध्ये ही कांद्याची पात टाकून मिक्स करून घेऊयात एकदा. असेल तर नक्की टाका, फ्लेवर भारी येतो कांद्याच्या पातीने. तर छान ड्राय मंचुरियन तयार आहे मस्तपैकी. आपण ते काढून घेऊयात. एकदम गरम गरम आणि भारी टेस्टी, हॉटेलपेक्षा सुद्धा यम्मी मंचुरियन रेडी आहे. मी तुम्हाला एक कट करून दाखवते किती सॉफ्ट आहे ते. हे बघा तुम्ही, प्रचंड आतमध्ये सॉफ्ट मंचुरियन रेडी. तुम्ही बघू शकता बिलकुल असं तोडायला दगडासारखा वगैरे अजिबात झालेला नाहीये. आणि आतमध्ये पूर्ण कोबीच आहे, अजिबात पिठं टाकलेली जास्त प्रमाणात नाही, त्यामुळे ते घाण टेस्टला पण लागत नाही. मस्त यम्मी मंचुरियन विथ ग्रेव्ही तयार आहे.